स्वागतम. इयत्ता 10वीच्या विद्यार्थी त्यांना संबोधित करण्याच्या उपस्थित मान्यवर व आदरणीय सर्व गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांचे मी सहर्ष स्वागत करत आहे. इथे आज सुखदुःखाचे संमेलन भरले. दुःखाने सुखाला चांगलेच धारेवर धरले. असाच हा सुख दुःखाचा अविस्मरणीय दिवस. आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. 10वीचे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी जात आहेत याचा आनंद तर आपल्याला सहवासातून बाहेर पडत आहे. याचे दुःख असे सुख दुःखाचे संमेलन या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कल्प शोधल्यावर एखादा कस्तुरी वृक्ष सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एखादाच मौल्यवान असतो. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री ढाकणे सर, सेवानिवृत्त गणित शिक्षक, शहीद भगतसिंग विद्यालय बीड यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. सर्व मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करावं. हा हे तसं जाईल. गुपचूप हा गिफ्ट आणलं काय? गिफ्ट आणलं का? वाटतं जगणं फक्त त्यालाच जमून जातं, जरा होऊन अवखळपणे ज्याला पाहता येतं. असे मुलात मुलं होऊन रमणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ढाकणे सर यांचे स्वागत तिडके सर व चंदनशिव सर करणार अशी मी त्यांना विनंती करते. स्टेटस ठेवायला ते एवढं मोठं स्टेटस ठेवायचं दिसते. तुला बोलते मी, अगं तुला म्हणते मी भाषण कर म्हणून. निरोप गोळ होते आठवणी, गळा दाटून आलेला डोळ्यांमध्ये उभे पाणी. येथील आठवणी भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी स्नेहाला आमंत्रित करते. आजचा दिवस हा आनंदाचा आहे आणि दुःखाचाही. या दोन्ही भावनांनी हा भरलेला आहे. आनंद या गोष्टीचा की आपण आपलं जे महत्त्वाचं आयुष्याचा एक भाग असतो तो पूर्ण केलाय, आणि दुःख या गोष्टीचं की आपण हे आपलं ट्युशन, आपले येथील शिक्षक व मैत्रिणींना सोडून जावं लागते. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन मटकं घडवतो, त्याप्रमाणे येथील शिक्षकांनी आम्हाला घडवले. या तिन्ही शिक्षकांनी अतिशय छान असे मार्गदर्शन केले. सतत म्हणणारे मी अतिशयोक्ती कधी बोलत नाही, पण त्यांनी बोलायला सुरुवात केली की तास आमचा बोलण्यातच जायचा असे आमचे तिडके सर. कधी रस्त्यात भेटले की एक तरी शब्द बोलल्याशिवाय कधीच पुढे जात नव्हते. त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलीसारखी माया केली, आणि कधी एखादा डाऊट पडला किंवा एखादी कॉन्सेप्ट क्लिअर नसली की समजावून सांगणारे आमचे ढाकणे सर. व गणितात काही अडचण आली की चंदनशिव सर समजून सांगायचे. एखाद्या दिवशी मी अपसेट नसले की दुसऱ्या दिवशी म्हणायचे, गुंदेकर काकडेकडून गणित लिहून घे. आणि एखादं गणित नाही समजलं की लगेच नोटबुकवर मला समजून सांगायचे असे आमचे चंदनशिव सर. या तिन्ही सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केले. मी या ट्युशनमध्ये 7वीत आले. 7वी ते 10वीचा प्रवास माझा खूप छान गेला. या तिन्ही शिक्षकांनी अतिशय छान समजावून सांगितले. जर कधी माझ्याकडून काही सर चूक झाली असेल, एखादा शब्द वाकडा गेला असेल तर आज माफी मागते. आणि या ट्युशनमधील आठवणी कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहतील, कारण सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. धन्यवाद. छान स्नेहा. ध्येय तर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करण्यासाठी जमिनी सोडू नका. झेप अशी पाहणाऱ्यांनी मान दुखावी, गवसनी आकाशाला पक्ष्यांनाही प्रश्न पडावा. ज्ञान इतके सागरही अचंबित व्हावा. प्रगती इतकी करावी, काळही पाहत राहावा. मी अक्षराला विनंती करते की तिने इथे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. आज पहिल्यांदा ट्युशनमध्ये बोलायली, तसे मी बोलतच होते ट्युशनमध्ये. ढाकणे सर तर मला लई त्रासलेले. ढाकणे सर सारखं मला म्हणतात गोंग 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 सारखी बोलती. तिडके सरांचं एकच वाक्य असायचं,
शांत बस अक्षरा, तू पुढे इथे काही पण करू दे. ढाकणे सर आले की म्हणायचे गायकवाड शांत बस. चंदनशिव सर पण म्हणायचे गायकवाड बाहेर काढा, गणित सोडवा. पुन्हा सरावाच्या टायमिंगला सारखं सांगत होते की अपेक्षित मधले गणित सोडून बघ म्हणजे येईल. आणि ढाकणे सर तर काही सारखं टोमनेच मारत होते. जसे जितकं चांगलं समजून सांगत होते तितके टोमनेच मारत होते. काही नाही, एवढंच बोलायचं, बघ काही नाही. आता विचारा मुलींपैकी बोलायचं बोल पटकी. राजनंदिनी हा विकास बोलले सर आता सगळं तिकडून बोला माहिती घ्या. हा? बोलायचे. बोलायचे का? आमची जिवलग मैत्रीण श्रावणी आता तिचे मनोगत व्यक्त करता. मी असं काही भाषण पाठ करून नाही आले, जसं मनात येईल तसं बोलते. आणि तिडके सरांनी आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणायचे की काही मी अतिशोक्ती काही बोलत नाही, पण ते बोलून जायचे आणि म्हणायचे 99% मी काही असं बोलत नाही. मी असं म्हणजे एखादा शब्द सांगायचे आणि म्हणायचे सर मला कधी पण असं एक टोमणे द्यायचे, तू स्पोकनचे क्लास लावले तरी तुला काही येत नाही, ग्रामर तर काही डोक्यात राहिलंच नाही आणि शब्द तर काहीच पाठ नाहीत, कोणत्या धड्याचे शब्द पाठ आहेत हे सांगा म्हणायचे. सरांनी आम्हाला उन्हाळ्यामध्येच शब्द पाठ करायला सांगितले, पण कोणीच शब्द पाठ केलेले नाही. सर म्हणायचे एक तरी शब्द पाठ आहे का? हो सर, सगळे शब्द पाठ आहेत. सांग बरं, प्रत्येक धड्यातला एक शब्द पाठ आहे, सांगायचा का सर? सर म्हणायचे बरं तू एवढे स्पोकनचे क्लास लावलेस, मग ग्रामरची स्पेलिंग सांग. म्हणजे ग्रामरच्या स्पेलिंग मध्ये ए का आर आहे, म्हणजे ए का ई आहे हे सांग म्हणायचे. प्रत्येक वेळेस सगळे चुकायचे ग्रामरच्या स्पेलिंग मध्ये, सगळे चुकत होते, तुम्ही पण चुकत होता. आणि ढाकणे सरांचं म्हणजे मला सायन्स एवढं खूप काही आवडत नाही, पण सायन्स पार्ट 1 सगळं समजलं, पण सायन्स पार्ट 2 सगळं डोक्यावरूनच केलं. सर म्हणायचे मागच्या वेळेसची एवढी चांगली बॅच होती, एका तास त्यांचा एक धडा 10 दिवस 12 दिवस जात होता, तुमचा एक 2 दिवसातच संपतोय. असा एखादाच पॉईंट असा आहे की मी तुम्हाला समजून सांगते, तर फक्त माझ्या मनाला समाधान वाटण्यासाठी. आणि हे चंदनशिव सर मॅथचे चंदनशिव सर त्यांनी खूप गणित सोडवायला जास्त सोडून घेतले आणि समजून सांगितले. त्यांच्याकडून असे टोमणे मारण्याचा काही प्रश्नच येत नाही. धन्यवाद. थोडेसे डायलॉग नमस्कार, तुम्हाला तर माझं नाव माहितीच आहे आणि सर ढाकणे सर. बरं, माझं नाव राजनंदिनी. मी इथे 8वीमध्ये आले. 8वी 9वी 10वी तच झाली माझी म्हणायचं. ढाकणे सर, तिडके सर, चंदनशिव सर, मला एवढं सांगायचं की तिडके सर आम्ही बोलताना खूप छान डायलॉग मारायचे. एवढंच की मुलींनो एकमेकीच्या गाण्यात बोलवा. ढाकणे सर तर क्लासमध्ये आले की एवढंच बोलायचे, काही होमवर्क आम्ही नाही म्हणायचो, नाही काही नाही म्हणायचे, नाही काही नाही होमवर्क. आणि चंदनशिव तर काय बघायचंच काम नाही. चंदनशिव तर मला ओळखत का नाही माहित नाही. सर्व सरांचे आभार मानते. एवढंच की मला एवढंच बोलायचे की आले 100 गेले 100, आले 100 गेले 100. ढाकणे सर, तिडके सर, चंदनशिव सर एकच नव्हते. पुरुष मंडळी कोणी बोलणार आहे का? भावांनो मोबाईल ठेवा, कोणाला बोलायचे का सांगा पटकन, कार्यक्रम पुढे न्यायला. त्या म्हणतात ना
सहवास सुटला म्हणून साथ सुटत नाही, नुसतंच निरोप दिले आणि नातं तुटत नाही. चाळक डाकणे सरचे तिरके सरचे चंद्रशेखर सरचे आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. मी तिरके सरच्या तासात खूप धिंगाणा केला. सरांचे खूप छान उत्तर दिले. मग सर कधीही माझे उत्तर बरोबर असे मानले नाही, सर्व चुकच मानले. चिटचॅटचे उत्तर त्याला पुढे असते. मी जर आले नाही तर चिटचॅट दुसऱ्या दिवशी घेतला जात होता. तिरके सरच्या आठवणीत राहील. डाकणे सरने आम्हाला कायम तिरकिगाडा काम बिघडा धन्यवाद. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करण्यासाठी जमीन सोडू नका. झेप अशी पाहणाऱ्यांची मान दुखावी, गवसनी आकाशाला पक्ष्यांनाही प्रश्न पडावा. ज्ञान इतके सागर इतकी अचंबित व्हावं, प्रगती इतकी काळही पाहत राहावं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ढाकणे सर. विद्येची देवता सरस्वती, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहू महाराज, न्याय, समता, बंधुता जी अख्ख्या देशामध्ये सर्वात लोकशाही चांगल्या पद्धतीने प्रबळ तयार केली, असे आमचे संविधानाचे जनक प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी मुलींना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले, अशा आमच्या सावित्री माता फुले, ज्योतिराव फुले यांना प्रथम मी नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करून मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत ते काही वेळेतच येणार आहेत, पण तरी सुद्धा अध्यक्षीय समारोप म्हणजे अध्यक्षांनाच समोर यावं लागलं कार्यक्रमासाठी, तर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या समर्थ कोचिंग क्लासचे संचालक तिडके सर, ज्यांनी समर्थपणे युवा दर्पण लाईव्ह चॅनल हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सक्षमपणे चालवलेलं आहे. त्याचबरोबर समर्थ कोचिंग क्लासचे संचालक तिडके सर यांना समर्थपणे साथ देणारे गणित शिक्षक आमचे मित्र चंदनशिव सर, तसेच त्या दोघांनाही साथ देणारे सायन्सचे माझे पुतणे प्रमोद ढाकणे सर, की ज्यांनी सायन्समध्ये अनुभवाने अगदी चांगल्या पद्धतीने नव्हे अगदी व्यवस्थितपणे त्यांनी हँडलिंग या ठिकाणी चालवलेली आहे. आणि मी तर असं सांगेल की तिडके सर आणि चंदनशिव सर म्हणजे अशी जोड आहे की एक फेविकॉल का जोड है, ये टूटेगा नहीं. कारण
तेवढ्या सक्षमपणे ते चालवतात आणि समर्थपणे चालवतात. आणि बाळाचंही, त्यांच्या मुलाचंही नाव समर्थच ठेवलंय, खरं शोधून ठेवलंय. तेवढा समर्थपणे हा क्लास सुद्धा चालतो. बाळांनो, रोजच्या सारखी माहिती देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित नाही. आज तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी जायचंय 20 फेब्रुवारी पासून. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा निरोप समारंभ आहे. लेकरं मोठे झाले की असे निरोप असतातच. नवरी सुद्धा वाट लावताना निरोप असतोच. हे असे निरोप आता तुम्हाला, हे लेकरं मोठे आता तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला हे निरोप आहेत, शुभेच्छा आहेत, एक आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वाद रूपी तुमच्या या ज्ञानाने तुम्हाला पुढे जायचंय. आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मुलींनी बोलणं अपेक्षित होतं. का तर आपले इतक्या दिवसाचे अनुभव काय आहेत. आपण आज जवळजवळ कितीतरी वर्षापासून आपण या क्लासमध्ये शिकतात. आपण काय घेतलं, काय नवीन मिळालं, जे काही यापूर्वी चुकत होतं ते मी काय दुरुस्त केलं. जर माझे काही गुरुजन वर्ग किंचित चुकल्यासारखे वाटत असतील तर मी त्यांची चूक काय लक्षात आणून दिली. हे काहीच आपण शिकलो नाही तितक्या वर्षामध्ये. आपण या ठिकाणी येऊन समोर मार्गदर्शन थोडंफार का होईना तुम्ही बोलायला पाहिजे होतं. माझ्या गुरुजन वर्गाने काय दिलं हे आपण, तुम्ही त्या ठिकाणी विचार करायला, तुम्ही सांगायला पाहिजे होतं की कशा पद्धतीने आम्ही ॲक्सेप्ट केलं, आम्हाला सरांनी काय काय सांगितलं हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. तुम्ही काहीच बोलला नाही, पण बोलणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही काहीच बोलत नाही म्हणजे तुम्हाला काहीच मिळालं नाही का. बरं, लाजायचं किती दिवस. किती दिवस आपण समोर बसून टवाळकी करणार पण समोर येणार नाही. किती दिवस म्हणणार तुम लढो हम कपडे सांभाळते. बाळांनो, आम्ही सुद्धा तुमच्याप्रमाणे सुरुवातीला उभा राहताना 5 मिनिट सुद्धा उभा राहताना आम्ही डगमगत होतो. ही वेळ आपली कधीतरी येणार आहे ना. मग का बरं घाबरता एवढा तुम्ही. असं घाबरत गेलात ना, शेवटी तुम्ही केव्हाही घाबरत जाणार आणि स्टेजवर यायची संधी कधीच उपलब्ध होणार नाही. आम्ही बघा 10वी पर्यंत आम्हाला कधी, आता लेकरू जन्मलं की लगेच त्याचे फोटो सेशन हे असतं. आम्हाला 10वी पर्यंत हॉल तिकीटला लावताना फोटो लागायचा, कधी फोटोच काढणं नाही ना. आम्ही डॉक्टरच्या इंजेक्शनला फार भ्यायचो, मग ते फोटो काढायला गेलो कारण हॉल तिकीटला फोटो लागत होता. त्यावेळेस मी त्या फोटो कॅमेऱ्याला म्हणलं मला भीती वाटते, फोटो दमानी काढ. 10वीला काढलेला पहिला फोटो, पहिला. मग आपण जर एवढा विचार करत असो तर मग तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण जर नसतंच त्यावेळेस जर त्यापूर्वी फोटो काढले असते तर आपण भेलो असतो का परत. मग असं आपण का भेटा बरं. सक्षमपणे स्टेजवर यायचं. सरांनी संधी दिली तर आपण संधीचं सोनं करायचं, बोलायचं. अरे कधीतरी बोलके व्हा. स्टार्टिंगला 5-10 मिनिट ठीक आहे, डिस्टर्ब होताल, पण ही सवय लागली पाहिजे. बोलला पाहिजे. कधीतरी हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की अरे आपण सुद्धा असं स्टेजवर जाऊन बोलतो. सरांबद्दल मला काय वाटलं, मला कोणत्या सरांनी काय शिकवलं, कसं शिकवलं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. कारण या वर्षीचा हा निरोप समारंभ पहिल्या वेळेस मी पाहतोय आपल्याकडला की जो शेवटच्या टोकावर आहे, की तुमच्या जी परीक्षा 20ला व्हायच्या टोकावर, नाही तर प्रत्येक वर्षी 5-6 दिवस अगोदर असायचा शेवटच्या टोकाला. का? कारण तुमच्या आता अभ्यास टोकाला आलेले, तुम्हाला अभ्यास करायचा आहे
आणि अशा वेळेस आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, कारण यापुढे तुम्हाला पावलोपावली मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे. आपला अहमपणा, मीपणा बाजूला ठेवावा लागणार आहे. आई वडील गुरुजनांचे जे स्वप्न आहेत ते आपल्याला साकार करायचे. मी चांगले मित्र माझ्या सहवासात ठेवणार, मुली सुद्धा चांगल्या मैत्रिणी सहवासात ठेवणार. मला एखाद्या गोष्टी तिरस्कार वाटला, तिथं ते नाही मला विचार पटले, तर मी ती विद्यार्थिनी किंवा मित्रामध्ये तो मित्र असेल तर मी त्याला ना म्हणण्याची सवय ठेवणार. ही तुमच्या अंगी धैर्य पाहिजे. आणि तुम्ही जे आहेत बाळांनो, आता हळूहळू तुम्ही आता मोठ्या वर्गाला जाणार आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. पण बरेच जण मार्गदर्शन घेत नाहीत. मला काय कमी आहे, मला काय येत नाही. अरे अभ्यासामध्ये किती हुशार असले तरी बाळांनो त्याला बाह्यरूपी ज्ञान, नॉलेज असणं आवश्यक आहे. आवड निवड, छंद, समायोजन. बरेचसे लेकरं आम्ही सध्या पाहतो एकलखोरे आणि एकलकोंडे बनलेत. तो आणि त्याचा मोबाईल तोच आहे. कुणाशी घरात संवाद नाही. खरंच विचार करा बरं, मनाशी विचारा. घरात आपण आईवडिलाशी संवाद करतो का? फार करतो का? मित्राशी संवाद करतो, मैत्रिणीशी संवाद करतो, पण आईवडिलाशी संवाद नाही. आपण आईवडिलाशी संवाद करायचा. त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? आईवडिलाशी आपण बोलायचं, मला करिअर कशात बनवायचंय. नाही, पण पहिला आम्ही विचारतो मित्राला, आपल्याला करिअर कशात बनवायचे. मित्र आपलं करिअर सांगणार का? तुम्हाला आईवडिलाला विचारावं लागेल, मला या पद्धतीचा छंद आहे, मला हा छंद जोपासायचा आहे, मला या क्षेत्राकडे जायचंय. ही हळूहळू आवड तुम्ही तुमच्या आई वडिलाला सांगावं लागेल. मित्राला सांगा, पण मित्र चांगल्या पद्धतीने असावा. असं का? तुम्ही चालत बोला. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे वाय बसे सर या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे आलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, आई वडिलांशी संवाद करा, त्यांच्याशी चर्चा करा. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ते आपण विचारा. तुमच्या सगळ्या बाबी त्यांच्यावर लादू नका. त्यांचं पण थोडं ऐका, त्यांना काय अपेक्षित आहे. नाहीतर आपण पहिल्या बोली करू नका, मला 10वीला एवढं पर्सेंटेज पडलं तर मला गाडी घेऊन द्या, मला इतक्या लाखाचा मोबाईल घेऊन द्या. या अशा अपेक्षा आपण त्यांच्या समोर मांडू नका. अगोदर करिअर बनवा. आमच्या वेळेस काही मोबाईलच नव्हते, ठीक आहे, काही अंश तुम्हाला नॉलेज त्यातलं घेता येईल, पण तुम्ही असं काही समजेल की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, इतकं त्याच्या आहारी पडू नका. त्याचा उपयोग आहे, जरूर नक्कीच आहे. काही बाबी तुम्हाला त्यातल्या जर एखाद्या सब्जेक्टवर पाहिजे असतील तर तुम्ही जाऊन क्लिक करून पाहू शकता, पण तितकी समज अद्याप तुम्हाला आलेली नाही. म्हणून जेवढा योग्य वापरेल तेवढाच करायचा आणि आपण त्याच्यापासून थोडं दूर असावं. आता तुम्ही पुढच्या वर्गाला चाललात की तुम्हाला मोबाईलची अपेक्षा वाटन, गाडीची अपेक्षा वाटन. बाळांनो, गाडीच्या आहारी पडू नका, हट्ट धरू नका. अभ्यासावरती तुमचं दुर्लक्ष होतं. तुम्ही 18 वयाचे कमी असल्यानंतर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट पकडतं. नको त्या समस्या वडिलाला तिथं येऊन, कारण तुम्ही हट्ट धरता आणि त्याच्यामुळे तुम्हाला आई वडिलाला शेवटी नामुष्की तिथे समोर येते. आपण असं बना की आपल्यामुळे आपल्या आई वडिलाची मान उंचायला पाहिजे, त्यांना खाली बघण्याची वेळ येऊ नये. आपल्याला नेहमी इंदुरीकर महाराज सांगत असतात, नाही तुम्हाला मोठं बनता आलं तर नका बनू, पण किंबहुना
आपल्या आईवडिलाला शर्मेने खाली बघावं लागेल असं तरी जीवनात वागू नका. कारण आपल्या भोवती जर आपण पाहिलं तर असं काटेरी कुंपण चौकून पहा. कोण बरं आहे कोण वाईट आहे काही आपल्याला कधी कधी कळत नाही. आपण सध्या पेपरला घटना पाहतो. आपल्या जवळचेच मित्र किती आपल्याला घातक होतात, आपल्या मैत्रिणीच आपल्याला जवळच्या किती घातक होतात. आणि कधी कधी मित्र मैत्रिणी असल्या तरी कधी कधी काय अवस्था झाल्या. मग आपण का क्षणाचा पायापुरता विचार करता? दूरदृष्टीचा विचार करा आणि आपल्या आई वडिलाचं स्वप्न साकार करा. अरे तुम्ही मोठं बनल्यानंतर, तुम्ही चांगलं बनल्यानंतर तुमच्या आईवडील तुम्हाला 1.5 लाखाचा नाही 2 लाखाचा मोबाईल घेऊन देतील. बाळांनो, याच्यातून काही विचार घेऊन जा. तुम्ही जेव्हा चांगले बनता तुम्हाला समज येईल, तुम्हाला तुमचं करिअर बनलंय असं वाटतंय, त्याच्यानंतर तुम्ही किती हट्ट धरा आई वडील तुमचा हट्ट पुरवणार. आई वडील नाही पुरवणार तर कोण पुरवणार? तुम्ही किती तुम्हाला आई वडील रागवत असले, आपल्याला राग वाटतो, तुम्हाला 9वीच्या नंतर मीपणा येतो. अहो 7वी पर्यंत आम्हाला आई वडिलांनी कोणताही ड्रेस घेतला तर हो ठीक आहे तो मान्य आहे, मला तो ड्रेस द्या. आम्हाला 9वी 10वी लागलं की नाही पप्पा मला असा ड्रेस पाहिजे, माझ्या मित्राचा तसा ड्रेस आहे. का हा मीपणा निर्माण झाला? का या आवडी निवडी निर्माण झाल्या? कारण तुम्हाला स्वतःचा मीपणा निर्माण झाला. माझे मित्र कसे राहतात, धोनीचे केस कसे आहेत, तो डावखुरा बॅट्समन कसा आहे, अरे तुम्ही त्याच्यासारखं खेळा ना. काय अपसेट करावं हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासारखं खेळा, त्याच्यासारखे विचार आत्मसात करा. आपण ते विचार घेत नाही. त्याची कशी ती अर्धी कटिंग केलेली आहे बरं. अरे काय नवीन निघले तुमच्या स्टाईल, फार अवघड वाटतं बाळांनो. लक्षात घ्या, 2 मिनिटाचं तुम्हाला कडवट वाटतं, आई वडील बोलतात, परंतु ज्यावेळेस तुम्हाला श्रेय मिळेल, ज्यावेळेस तुमचं यश संपादन होईल, त्यावेळेस पहिलं कौतुक आनंद व्यक्त करणारे आई आणि वडीलच असतात. म्हणून त्यांचा कधीच राग मानायचा नाही. बाळांनो, पहिले गुरुजन वर्ग आम्हाला अशा हलकडीला टांगायचे. अहो आता जर लेकराला मारलं तर म्हणते सर मारायचं नाही, एकुलतं एक हे. तसाच मुंजाबा घरात ठेवा, हळद कुंकू वाहून. पहिल्या हिंमत नव्हती आई वडिलांना आम्हाला सांगायला मारलंय म्हणून. ते म्हणायचे चल तुला गुरुजनाकडे घेऊन जातो, तुला डबल मारायला होतो कारण तुझा दोष असेल. आम्ही सध्या आपल्या लेकराला दोष देत नाहीत, गुरुजनांनाच दोष देतो. मग जर त्यांनाही दोष दिला, घरी जर आपण ऐकत नसो, आपणाला धाक कुणाचा आहे? धाक कुणाचा आहे? लक्षात घ्या. इथून पुढे तुम्ही 10वीच्या नंतर शिक्षण घेत असताना तुमचा धाक तुम्हालाच ठेवावा लागेल. 10वी पर्यंत हाजरी घेतली सरांनी, आज सतीश नाही रे. सर त्याच्या घरी फोन लावणार, विचारणार. कॉलेजला असं नाही. 4 राऊंड जरी वर्गाला मारले, हातात रजिस्टर असलं नसलं तरी जागेवर जरी जाऊन बसलात तर तुम्हाला कुणी विचारत आणि मग वाटतं अरे वा माझा क्लासच बरा होता, माझ्या घरी फोन लावायचे, शाळाच माझी बरी होती, प्रेझेंट घ्यायचे. याद करा आठवणीन तुम्हाला क्लास आणि शाळेची. माझं शालेय जीवनच चांगलं होतं. आणि हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पण आपण तो विचार करत नाही. आपण तात्पुरतं पायापुरतं पाहतो आणि आपण आपल्या जीवनाचं वाईट करून घेतो. माझे सुद्धा मुलं याच क्लासमध्ये शिकलेत. अरे लेकरांनो, तुम्हाला एवढं पोट तिडकीने सांगणारे गुरुजन वर्ग मिळाले ते, आणि ही टीम फार वर्षापासून टिकूनच हे एकत्र हेच इतकं सांगते तुम्हाला जीव तोडून. पण आता घेणारे तर तुम्ही काही नीट नसतील. मी सर्वाबद्दल बोलत नाही, बिलकुल नाही. तुम्ही मात्र आम्हाला निगेटिव्ह बोलतात, काही बद्दल बोलतोय मी. पण त्यांनी सुद्धा त्या चांगल्याच्या प्रवाहात या. तुम्हाला हा जरी निरोप असला, नवरीला मंडपातून निरोप दिला म्हणजे काय ते कायम जात नाही, परत माहेरी येत नाही का? तुम्हाला परत क्लासला येऊन विचारायचंय
सर मी काय करू आता, माझं पर्सेंटेज एवढं आलंय, मी कोणत्या फॅकल्टीकडे जाऊ? आता शिवाजी महाराजांच्या चौकात तुम्ही येणारे, तुम्हाला 4 रस्ते आहेत. आता विचारावं लागेल की मला रस्ता कोणता निवडायचा. आतापर्यंत ठीक होतं, पण आता रस्ता तुम्हाला निवडायचा आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचंय गुरुजनांचं. नाही तर सांगणारा असतो 4थीचा, आपण असतो 10वीचा, आपण त्याचं मार्गदर्शन घेतो. मार्गदर्शन ज्याचे अनुभव असतात त्याचं मार्गदर्शन घ्या. आणि करिअर बनवायचं असेल तर बाळांनो, आपल्या आईवडिलाचं नाव कमावायचं असेल तर तुम्हाला पाऊल वाकडं पडून देऊन चालणार नाही. माझे शब्द कडवट वाटतील, पण ज्यावेळेस यश तुम्ही मिळवलेलं असेल त्यावेळेस तुम्ही येऊन सलाम करणार. पण 9वी ते 12वी एवढं 4 वर्ष सांभाळलं ना. 9वी ते, आमच्याकडे पुस्तकच एवढं थिसिसचं त्याचं, 9वी ते 12वी ज्यांनी सांभाळलं, 12वीच्या नंतर येऊन मला भेटायचं सर करिअर बनलं का नाही. फक्त 4 वर्ष सांभाळा. 9वी 10वी 11वी 12वी हे 4 वर्ष. आणि मुली तरी थोड्याफार आईच्या सानिध्यात असतात, आईचं ऐकतात, पैशाची काटकसर करतात. आहे तुमच्यामुळेच थोडं टिकून आहे, संस्कृती जी टिकून आहे ना. हे आमचं मंडळ विचित्र आहे. आम्हाला आईवडिलांनी 100 रुपये दिले तरी म्हणतो तेवढे संपले, लगेच 100 द्या. आम्ही 50च खर्चतो आणि 50 बरोबर आईकडे नेऊन देऊ. विचार करा, बरोबर आहे. तुम्ही म्हणता सर आमच्या बाजूचे, तर तुम्ही बोला ना, जे सत्य आहे ते बोलावंच लागेल. आता मुलींनी भाषण केलं, घरी तर आपण बहीण भाऊ असलं तर पहिला वाटा म्हणतात माझाची, मला दे अगोदर, जेवायला वाट, नंतर तू जेव. इथं का नाही बरोबरी होत, का नाही इकडे बोलले कोणी. याच मुली बोलल्या, या सावित्रीच्या लेकीच बोलल्या. आपण कधी बोलणार आहे? आपण बोललं पाहिजे. आपण पहिल्या दिवशी पेपरला 1 तास अगोदर जायचं, नंतरच्या रोज अर्धा तास अगोदर जायचं. कारण प्रोसिजर तुम्हाला बारकोड ते लावायला वेळ लागतो. पेपरच्या टायमिंगला गेलात तर पोलीस डिपार्टमेंटच बाहेरून तुम्हाला आत जाऊ देणार नाही. आपल्याला सवय लागली 9वी वर पर्यंत की टायमालाच जायचं आतमध्ये. बिलकुल नाही, बिफोर हाफ आवर तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. पहिल्या दिवशी मात्र 1 तास जा, कारण सेंटर नवीन असतं, आपण घाबरलेला असतो. ज्यांची मराठी जाती ना पहिला विषय, 100% तो त्या दिवशी घाबरलेला असतो. काही घाबरायचं नाही. त्या सेंटरवर आलेले टीचर दुसऱ्या शाळेचे असतात, आपणही दुसऱ्या शाळेतून तिथे गेलेलो असतात. घाबरायचं नाही, आपण स्वाभिमानाने पेपर लिहायचा. घाबरायचं नाही म्हणजे मी कॉपी करा म्हणत नाही, बिलकुल करू नका, रेस्ट होताल. यावर्षी स्वतः वायबसे सर तुम्हाला, तिडके सर सांगतील की डायरेक्टली कनेक्ट कलेक्टरला केलेले आहेत. तुमचा डायरेक्ट वर्ग जर पाहायचा म्हणलं तर पाहतात ते, आणि मग कलेक्टरने पाहिलं म्हणल्यानंतर तुमची काय कंडिशन होईल. तिडके सर खालून, इथला एक मुलगा त्या दिवशी उठून पाठीमागे गेला, तिडके सरने खालून बोलवलं का नाही, कशामुळे. आणि मग कलेक्टर साहेब हेच करणार. मग आपण ओळखायचं मी त्याच्यामध्ये नसावी, मी त्याच्यामध्ये नसावी, मी नसावा, हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. हॉल तिकीट जर राहिलं विसरून तर गडबडीत घरी पळू नका. परत युस्तोवर घामाघूम होईल, रिक्षा लवकर मिळणार नाही. पटकन आपल्या शाळेचे एक सर तिथं असतात, त्यांना भेटायचं, सर माझं हॉल तिकीट घरी विसरून राहिले. ते लगेच अंडरटेकिंग केंद्र संचालकाला लिहून देतात की हा विद्यार्थी माझ्या शाळेचा आहे, मी ओळखतो. हा जर तुम्हाला डुप्लिकेट वाटला तर त्याची जबाबदारी माझी, ती लिहून देतात. पण घरी पळायचं नाही, तुम्ही घाबरल्याने होतात. आपल्या सरला भेटायचं, म्हणायचं सर मी उद्या हॉल तिकीट आणणारी, माझ्याकडून आज विसरलंय. जर विसरला असेल तर विसरून देऊच नका, पण विसरलं तर घरी पळत बसू नका. तुम्ही घामाघूम होईल, परत आलात तर तुम्हाला परत सेंटर लवकर सापडणार नाही, ते हॉल परत परेशान होतात. अशा वेळेस आपल्या सरला भेटायचं, एक सर असतात आपले तिथं आलेले, त्यांना भेटायचं, सर माझं हॉल तिकीट घरी राहिले. ते बरोबर चीफला सांगतात, पण दुसऱ्या दिवशी मात्र तुमच्याकडून लिहून घेतात आदल्या दिवशी की उद्या उपलब्ध करून आणून द्यावं लागेल. तिडके सरांनी कधी कंजूशी केली नाही. अहो हे कुणीकडे जर असलं तरी चित्त त्याचे पाखरावर, तरी लक्ष तिथं क्लासवरच असतं. मी पाहतो कुणीकडे गेले तरी लक्ष क्लासकडेच, इतकं त्यांनी वाहून घेतलेलं आहे. मग आपण ओळखायचं की आपण जर हे 50 चाललेलो असो, मग असे जर 50 गेले, ठीक आहे खालच्या वर्गाला काही येतील, पण आपण एक विचार करावा, आपण एक चाललोत तर आपण एक विद्यार्थी तरी एक तरी कमीत कमी आपल्या
वतीने आपण देऊ शकतो. तुम्ही जाहिरात फार मोठी असतात का? कारण तुम्हाला जे मिळालं ते तुम्ही बाहेरच्याला सांगितलं की ते बरोबर विद्यार्थी येतात. तुम्हाला जर मिळालेलं असेल, लक्षात येत आहे तर की बरोबर आहे ना, तुम्हाला जर मिळालं असेल तर तुम्ही बरोबर बाहेर सांगणार तुम्ही इथेच क्लासला जा. मग माझी अपेक्षा तुम्ही 50-60 जण चाललात, प्रत्येकाने एक जरी क्लासला दिलं तर हे खऱ्या अर्थाने गुरुला दिलेला म्हणजे त्या ठिकाणी जे काही दक्षिण आहे तो मी समजेल. तुम्ही त्यांच्याकडून सगळं शिकून घेतलं, त्यांना काय दिलं पदरात? एक तर तुम्ही यश संपादन करून आल्यानंतर भेटल्यानंतर जीव बरा वाटेल, किंवा एखादा जरी विद्यार्थी म्हणला की सर ते घर एक नव्हता का तुमच्याकडे तकीक मुलगा, आणि मग त्या तकीकनी सांगितलं की तू त्याच क्लासला जा, अभिमान वाटला, त्याला काहीतरी मिळालं, त्याच्यामुळे आपण आलो. मग आपण तेवढ्याला तेवढे द्या. मी म्हणणार नाही की एक झाड तोडलं तर एक लावा, कारण झाड तोडणं हाच गुण आहे. कारण आम्ही जपून शब्द वापरतो, कारण चॅनलवाली इथं दोन्ही उचलून घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं म्हणायचं नाही. परंतु आपण जात आहोत, आपलं करिअर इथून बनवून आपण बाहेर पडत आहोत, तर त्या क्लासच्या आपण काहीतरी देणं लागतो, नक्कीच लागतो. एवढं आपण त्यांच्याकडून घेतलं तर आपण एखादा विद्यार्थी, आपली बहीण असो, भाऊ असो, चुलत भाऊ असो, कोणता असो, किंवा गल्लीतला एखादा असो, आपण या क्लासला आणून घाला तर ते खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा म्हणता येईल. आपण ऐकून घेतलं. पुन्हा एकदा मी तुम्हाला 20 फेब्रुवारीपासूनच्या बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पेपर सुटला की बरेच जण एकलय विचित्र खेळे, हे तुझं ऑब्जेक्टिव्ह काय आलं रे, याचं काय आलं, अरे मग माझे तिथं गेले 3 मार्क, झाला उद्याच्या विषय परवाच्या पेपरवर परिणाम. एक लक्षात ठेवा, पेपर सुटला, नो डिस्कस, त्याच्यावर चर्चा करायचं नाही. परवाचा सब्जेक्ट आहे, त्याचा अभ्यास करायचा नाही. तर आम्ही काय करतो, याच्याकडे जातो, त्याच्याकडे जातो, तू त्याचा आन्सर काय लिहिलेलं, त्याचा ऑब्जेक्टिव्ह. बाई एखाद्या वेळेस गडबडीत चुकतं एखादं, पण चुकलं की एखादा आउट ऑफ आउटचा असतो तो त्यालाच घेऊन बसतो, अरे माझा इथंच तर ऑब्जेक्टिव्हचे 2 मार्क गेले, बाकी काय राहिलं. मग त्याचा परिणाम परवाच्या पेपरवर होतो. एकदा पेपर सुटला की त्याच्यावर डिस्कस करायचं नाही. पुन्हा एकदा मी तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा देतो. फार मोठं यश मिळो, जिल्ह्याचं, आईवडिलाचं, क्लासचं, शाळेचं, सर्वांचंच नाव उज्ज्वल करा, अशा पद्धतीची मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला समर्थक कोचिंग क्लासचे संचालक, त्यांचे सहकारी सर्वांनी या ठिकाणी माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि माझ्या विचाराला या ठिकाणी वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काळाबरोबर शब्द विरुद्धात राहतात, त्या फक्त आठवणी. आपल्या उपस्थितीत हे क्षण सदैव साठवून आमच्या मनी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वायबसे सर यांना मी विनंती करते, त्यांनी बोलवलं. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. या ठिकाणी समर्थक क्लासची सर्व टीम आणि त्यांचं या ठिकाणचं जे काही शिक्षण आहे, तुम्हाला जे शिक्षण आहे, येणाऱ्या काळात तुमच्या भविष्यामध्ये नक्की तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. मला या ठिकाणी सर्व शिक्षकांनी बोलवलं, तुमच्यासोबत मला संवाद साधण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्व शिक्षक वर्गांचं नक्कीच आभार व्यक्त करतो. मी तुम्हाला एक 2 मिनिटं, तुम्ही फ्रेश असाल काय अडचण नाही, मोबाईल घेऊन 2 मिनिटानंतर 1 सेकंद लावला, त्याच्यामुळं जी काही जिम्मत आहे टायमिंगमध्ये केलं त्याचा भरपूर फायदा आहे. आता तसं तुमचं शेवटचं हे या क्लासेसमधलं आजचा दिवस असं वाटतं, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी नक्कीच भविष्यात मोठं होऊ. आम्हाला या शिक्षकांना या कोचिंग क्लासेसला तुमच्यातलं एक प्रमुख पाहुणा अध्यक्ष म्हणून नक्कीच या ठिकाणी या अशी मला अपेक्षा करतो. मला या ठिकाणी शिक्षक आहे त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा 10वीच्या या होणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांना यश मिळेल नक्कीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलं. आजच्या कार्यक्रमाचा समारोप तिडके सर करतील, त्यांना मी विनंती करते की त्यांनी. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही, तरी पण
आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लावलेले राखणे सर, त्यासोबत वायबसे सर यांनी देखील त्यांच्या जीवनातील संघर्ष सांगितला. तुम्हाला एक उदाहरण दिलं, मुली कशा प्रकारे त्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत आहेत. कारण की त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे घडी हुकली तर पिढी हुकणार आहे, पुढे कधी भरती होणार आहे का नाही होणार आहे आणि जॉब मिळणार का नाही. आणि त्याही पुढे सरांना माहिती, त्या दिवशी तर एक मुलगा धावता धावता त्याने जीव सोडून दिला धावता धावता. याच्यापेक्षा आणखीन किती विदारक परिस्थिती समोर यायला पाहिजे. तरीसुद्धा काही मंडळी जे की फक्त 10वीच्याच वर्गात आहेत ते निद्रिस्त अवस्थेत आहेत आणि त्यांना असं वाटायला लागले की आम्ही खूप मोठे झालो, आम्हाला कशाचीही मार्गदर्शनाची गरज नाही. आणि त्याचं कारण असं झालं आहे की मोबाईलचं आगमन झालं आणि मोबाईलचा अतिवापर झाला आणि त्यामुळं विचारात बदल झाला. आणि ज्याचे बी असे विचार होणार आहेत की मला सध्या कुणाच्याच मार्गदर्शनाची गरजच नाही, 100% मी तुम्हाला लिहून देतो, त्याचा मार्ग नक्कीच चुकलेला असणार 100%. कारण की या वयामध्ये जरी तुम्ही कोण्या मित्राचं अनुकरण केलेलं असलं, मी वारंवार उदाहरण दिलेलं आहे की ज्या मित्राचं अनुकरण तुम्ही करायला लागलेला आहे तो मित्र बी तुमच्याच वयाचा असतो. याचा अर्थ त्याला बी खूप मोठी जाण आहे अशातला काही प्रकार नाही. मित्राचं मार्गदर्शन घेणे एका अर्थाने चुकीचं आहे. घ्यायचंच असलं घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं घ्या, ते कधी तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही. घ्यायचंच असलं तर एखाद्या शिक्षकाचं घ्या. माझं तरी मन सांगते की कोणताही शिक्षक तुम्हाला चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही. आणि त्यासोबत काही गोष्टी येतं, सरांनी सगळ्या बोललेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, काही गोष्टींचा त्याग करायला शिका थोड्या दिवसासाठी. हे मी वारंवार सांगत बी आलो, वर्षभर मी तेच सांगितलेलं आहे. थोड्या दिवसासाठी थोड्या गोष्टींचा त्याग करा आणि जर तुम्हाला तो त्याग होत नसेल तर कोणतीही गोष्ट मिळणार नाही म्हणजे नाही. त्याग नसतं. कारण की ते कुठल्या तरी हिंदी सिनेमात एक पूर्वी एक डायलॉग असायचा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जर तुम्ही हे ऐशाराम, आळस, त्याग, हे मोबाईलचं एक खूप मोठं टेम्पटेशन आहे. जसं आपण टीनएजर्स प्रेयर पहिलीच कविता शिकलो, त्याच्यामध्ये टेम्पटेशन मग काय होतं माहिती आहे का? टेम्पटेशनचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला जो कोणी असं ठरवतो आजपासून आपल्याला सरळ करून चालायचं, बाजूला इकडं काही असो, आपल्याला इकडे बघायचंच नाही. आणि त्याच वेळेला नेमकं काहीतरी दुसरं त्याच्यापेक्षा मोठं टेम्पटेशन पुढे येऊन उभा राहिलेलं असतं. मग वाटतं जाऊ द्या, बघता येईल काय होतं. पण असं एकदा मन पगळलं की संपलं, मग पुढं नाही जाणं, तिथंच थांबतो माणूस. मग तुम्ही ते आपली ही पोएम कोणती स्नो इव्हनिंग, त्यामधलं ते ट्रॅव्हलर आहे तो का नाही थांबत तिथं? बिकॉज ही हॅज टू फुलफिल हिज ड्युटीज, ही हॅज टू कम्प्लीट हिज प्रॉमिसेस. कारण त्याला प्रॉमिस कम्प्लीट करायचं. जर तुम्ही असं मध्येच एखाद्या नॅचरल सिनिक ब्युटी जी आहे त्याला जर अट्रॅक्ट होऊन तिथेच थांबला, मुलं असो किंवा मुली, तर संपलं. पुढे कसं जाणार आहे? तुम्ही जाणार नाही आणि तिथे थांबला की संपलं. त्यामुळे थोडे दिवस त्याग करा. बऱ्याच गोष्टी तुम्हाला काही करायच्या, पण ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती योग्य बी वाटते. शासनाने बी त्याला काही ठराविक गोष्टी, जसं की गाडी चालवण्यासाठी काल एक मुलगा बाहेरच्या म्हणजे तो तसा आला होता इथं. आणि योगायोग असं की आपल्या गल्लीमध्ये RTO ऑफिसचे एक कर्मचारी राहतात. त्यांनी नंतर मला फोन केला, त्या गाडी नंबरचा फोटो घेतला होता. म्हणले याच्यावरती सर मी उद्या FIR टाकणार. पण मी त्याच्या पाया पडून म्हणलं नका टाकू एवढ्या वेळेस, कारण त्यांचा आज 10वीवाल्यांचा शेवटचा दिवस आहे म्हणलं. आणि ते जे मागचं आलेलं होतं ते पोरगं ते आपल्याच क्लासचं होतं. पण त्याला मी वारंवार सूचना बी दिल्या होत्या, बाळा येत जाऊ नको. मला ते ऐकत नव्हती. या पोराने गाडी फास्ट आणली, माझ्या लेकराला लागला असतं तर काय करायचं. इथं हे गुंजळ साहेब तिथं RTO ऑफिसमध्ये ते यादवचं पोरगं, त्याच्या वडिलाला फोन केला पुन्हा. आणि मी त्याच्या वडिलाच्या वरचं मी म्हणलं जाऊ दे एवढ्या वेळेस मी माफी मागतो म्हणलं. असं करू नका रे. आई बापावर अशी वेळ, तुम्हाला माहिती आहे मला कोणत्या गोष्टीची कमीपणा वाटत नाही. मी त्याच्यावरचं म्हणलं जाऊ द्या एवढ्या वेळेस सोडून द्या. मी त्याच्यावर केसच टाकणार आहे म्हणायची. कारण की अल्पवयीन आहे, त्याच्या बापाने त्याच्या हातात गाडी दिली. पहिली गोष्ट बापावर गुन्हा दाखल होणार आहे आणि पुन्हा त्या पोरावर. म्हणून म्हणालो की थोडं त्याग करा आणि काही गोष्टी सोडून द्यायला शिका. काही गोष्टी म्हणजे हे कायमस्वरूपी नाही आहे, थोड्या दिवसासाठी.
कुणाचा राग, समजा एखाद्याने काही बोललं ते मला असं म्हणा, द्या सोडून, काय बिघडायला लागले, काय आपल्याला छिद्र पडते? हा, तुम्ही बघितलंय तुमच्यापैकी बरेच जण गेले 4 वर्ष 5 वर्ष झाले, मी कधी कुणाची गोष्ट मनावर घेतली? मला माहिती आहे काही जण इथं बसलेले सुद्धा एक दोघ जण मला आत्ता बी मनातल्या मनात शिव्या देते, हे बी मला माहिती आहे. पण मला त्यांच्याबद्दल राग नाही वाटत. बाहेर गेल्यावर तर देतातच, हे बी मला माहिती आहे. पण मी मनात कधी राग धरला, कधी बघितलं मी इथं आल्यावर माझ्या म्हणजे चेहऱ्यावर असं अकराळ विकराळ स्वरूप आणले आणि मी कुणाला तरी मुद्दाम खुनशीपणे जाऊन दणादणा मारले, असं झालं नाही. मी सोडून देतो, खरंच सोडून देतो. आणि ही काय माहिती आहे का, मला बी सुरुवातीला राग यायचा, कारण मी बी ज्यावेळेस या क्षेत्रात आलो त्यावेळेस लहानच होतो, कॉलेजलाच होतो मी, तसं 3rd इयरला असताना सरांना माहिती आहे, ढाकणे सरांना माझा इतिहास माहिती सगळं. पण नंतर जसं माझं वय वाढत गेलं तसं मला, आणि हे का सांगायला तुम्हाला, कारण की ठराविक गोष्टीची मॅच्युरिटी येण्यासाठी वय वाढावंच लागतं. कमी वयात कोणालाही मॅच्युरिटी येत नाही, थोड्या काळात खूप मोठे तज्ज्ञ होऊ शकत नाही, त्याला एक ठराविकच काळ जावा लागतो. मी म्हणलं मला बी सुरुवातीला राग यायचा, पण नंतर माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की हे राग आणणं वगैरे, कुणाला तरी मनात कुणाबद्दल तरी धरून बसणे, हे म्हणजे योग्य नाही, त्याचा शेवट चांगला नाही. तुम्ही बघा ना, रस्त्याला जाताना मी तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं, बऱ्याच वेळेला काही लोक माझ्यासारखा हाडकुळा माणूस बघून स्वतःच धक्का देतात, पुन्हा हे दिसत नाही का तुला? मी त्याला सरळ म्हणतो, नाही ना बाबा, मला थोडंसं काय झालं, दुर्लक्ष झालं. जर नाही म्हणलं तर तिथं सुरू होतं आणि मार्ग बदलतो, मग मार्ग जातो, दवाखान्यात येत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये. ते परवडतं का? त्याच्यापेक्षा थोडं माघार घ्यायला शिका, पुढं जायचं असलं तर. ते काय म्हणतात, ते वाघ सुद्धा ज्या वेळेला पुढे एक झेप मारायला त्यावेळेस एक पाऊल मागच सरकतो ना, सरका कधीतरी माग, कमीपणा घ्यायला शिका. पण जर तुम्ही तुमच्याच गुरमीत पुढे जाणार असाल तर मग मात्र नुकसान ठरलेलं हे ठरलं. बाकी काही नाही, वर्षभर बाकी सगळं बोललेलं. सरांनी बी, ढाकणे सरांनी, वायबसे सरांनी देखील, वायबसे सर एक ग्रामीण भागातून येऊन, मी जरी म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा मोठा असलो बघायचं म्हणलं तरी पण पत्रकारिता क्षेत्रात मी उगा काहीतरी पाऊल टाकले, माझं काही ते म्हणजे फुल टाईम करिअर बी नाही माझं त्याच्यात, परंतु मी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो काही बाबतीत. जरी वयानं लहान असले तरी काय फरक पडतो, आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा ज्या येत नाहीत ते विचारायला काय हरकत असते. कमीपणा मानू नका कोणत्याच गोष्टीचा. कमीपणा मानला ना माणूस काही शिकू शकत नाही, कमीपणा मानला काहीच नाही. ढाकणे सरांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षेच्या त्यासाठी सरांनी 2 दिवस मी त्यांना विनंती करून, सर त्यांचा वेळात वेळ काढून 2 दिवस तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं, परीक्षेच्या हॉलमध्ये मी कसं वागायचे, काय करायचं. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं की बोर्डाच्या इतिहासात पहिलं वर्ष अंडर द सर्वायलन्स ऑफ CCTV कॅमेराज ऑल द एक्झाम्स आर कंडक्टेड. सर्व परीक्षा पहिल्यांदा असं व्हायला लागले बोर्डाच्या इतिहासात. नाही तर बोर्डाची परीक्षा म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे बोर्ड म्हणलं की काय असते. त्यामुळे यावर्षी काळजी घ्या. आणि काळजी का घ्या, तशा घटना घडल्या, शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हायला लागले, विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपीबद्दल संभाजीनगर जिल्ह्यात अख्खा वर्गच रस्टिकेट करून टाकला, अख्खा वर्ग. आणि आपल्या चौसाळ्याचे सुद्धा आन्सर पेपर मला वाटतं त्यांचा बी रिझर्व ठेवणार आहेत. त्यामुळे बघा आता त्याच्यात आपण अडकायचे का, आपल्या मनानं जेवढे येते तेवढं लिहायचे, कारण की याच्यामध्ये CCTV तर काही खोटं बोललं जाणार नाही, खोटं दिसणार नाही. त्याच्यामुळं जास्त कुणाच्या गोष्टी मनाला लावून बी घेऊ नका, फार काही लक्षात ठेवत जाऊ नका. कुणी काही बोललं तरी सोडून द्यायला शिका. आणि त्याच्यामुळं काय होतं की माणूस आपल्या पुढं डेस्टिनेशनला जिथं जायचंय का तिथं सरळ जातो, नाही तर पुढं जायचं सोडून तिथंच थांबतो आणि त्याच्यातच एनर्जी वायाला जाते. आणि तुमचं जे खरं ध्येय आहे ते खरं ध्येय बाजूला राहतं आणि मग खोट्या ध्येयाच्या दिशेनेच मार्ग सुरू होतो, प्रवास सुरू होतो आणि तिथंच आपला प्रवास संपतो खोट्या ध्येयापेक्षा. त्यामुळं परीक्षा खूप जवळ आलेल्या आहेत. मार्ग तुम्हाला माहीत आहे. आणि पुन्हा वारंवार आणखीन तुम्हाला पुन्हा एकदा उल्लेख करतो की ज्या वेळेला बरेचशी मंडळी असं असतात की आपल्याला आता मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 4-5 वर्ष आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं, पण नेमकं त्याच वेळेला काहीतरी टेम्पटेशन मार्गात आडवं येतं. तर हे असे किती बी टेम्पटेशन आले तरी स्वतःला सांगा की नाही बाळा, ही तुझी परीक्षा आहे. जर इथं तू तुझ्या मतावर ठाम राहिलास तरच तू तुझ्या जीवनात पुढे जाणार. स्वतःला सांगा की तुझी परीक्षा आहे, देवानेच तुझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली, याच्यापेक्षा चांगलं. समजा एखाद्या माणसाने, एखादा चोर आहे, त्याने इमानदारीने राहायचं ठरवलंय, पण काय होतं की त्याच्यापुढे अचानक कुठेतरी सोन्याची काडी पडलेली दिसते, मग त्याला उचलून घ्यावं. पण त्यावेळेला सुद्धा त्याने मनाला सांगायला नाही, देवानेच टाकली आणि तुझी परीक्षा घ्यायचं ठरवलं की तू किती ठाम राहतोस तुझ्या मतावर. असं जर ठरवलं तर नक्की तुम्ही पुढे जाणार. नाही तर पडलंय ते घ्या उचलून, नका तसं. त्यानं काय होईल तिथंच तुमचा प्रवास थांबेल, पुढे जा. पहिला पेपर मराठीचा आहे, घाबरू नका. 20 मार्क तर सगळीकडं आहेतच.
इंग्रजीत बी आहे आणि तुम्हाला तुमच्या या बोर्डाच्या परीक्षेला माझ्या वैयक्तिक बी आणि आपल्या क्लासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि हा आतमध्ये थोडं सकारात्मक राहा, कारण की आता कॉपी बिपी चालणार नाही. सकारात्मक आपल्याला येतंय असं ग्रहित धरून मग सकारात्मक आता भरपूर उदाहरणे पण देत नाही, फक्त पॉझिटिव्ह राहा. मला हे सगळं येते असं घाबरू नका. घाबरलात की संपलं. घाबरू नका, सगळं येते. मग जे येतंय ते मी काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह राहता का त्यावेळेस ते जे उत्तर आहे त्या उत्तरातले 4 तरी शब्द आठवतात म्हणजे आठवतात. जे येते आठवतात ते लिहा, फक्त ब्लँक सोडू नका. ब्लँक सोडल्यावर त्या मार्क देणाराची जरी इच्छा असली की आपल्याला द्यायचेच मार्क, पण तुम्ही तिथं काहीच केलेलं नाही तर कसे द्यायचे. आणि मला वाटतं एखादा प्रश्न जर चुकलेला असला त्याला बी जर मार्क बोर्डाने दिले तर तुम्ही काही ना काही तिथे नंबर तरी टाकलेला लागतो आहे ना सर. एक्झामिनर बी राहिले, सर चीफ मॉनिटर बी राहिले, सरांना सगळं माहिती. आम्ही तर खाजगी माणसं, आम्हाला जास्त त्यातलं माहीत नाही, परंतु कमीत कमी नंबर टाकून तुम्ही त्याचं आन्सर काहीतरी अटेम्प्ट केलेलं पाहिजे. नंबर तरी टाकलेला पाहिजे. जरी क्वेश्चनच रॉंग आहे पण त्याचे मार्क दिलेत बोर्डाने, पण त्यावेळेला तुम्ही काहीतरी त्याचा अटेम्प्ट केलेलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळं करा. खूप साऱ्या शुभेच्छा. पॉझिटिव्ह थिंकिंगने जा. काही अडचण असली तर पेपरच्या आदल्या दिवशी आणखीन विचारा, सरांना विचारा, मला विचारा ज्या पेपरचं आहे ते 2-3 सर. आणि पुन्हा एकदा माझ्या वतीने या ठिकाणी सर्व क्लासच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमाला ढाकणे सरांनी अत्यंत म्हणजे वेळात वेळ त्या दिवशी बी काढलाय, आज बी. मला तर त्यांचे कोणत्या शब्दात म्हणजे आभार मानावे ते माझ्याकडे शब्द नाहीत, कारण की सरांनी मला म्हणजे म्हणजे एवढे 25-26 वर्ष झाले, दरवर्षी ज्या वेळेला मी सरांना कॉल करीन त्यावेळेला सर त्यांचे कितीही कामं असू द्या ते कामं बाजूला सोडून विद्यार्थ्यांना बी मार्गदर्शन करतात. आणि प्रत्येक सेंडऑफला सुद्धा सर हजर आहेत. त्याबद्दल मी म्हणलं की माझ्याकडे शब्द नाहीत सरांचे आभार मानायला. त्यासोबत वायबसे सर, त्यांना आयत्या टायमाला कॉल केला तरी पण सर धावत पळत आले. त्यांचे देखील खूप खूप मी आभारी आहे. बांगर सर येणार होते परंतु ते आयत्या टायमाला सरांनी तुम्हाला सांगितले की त्या ठिकाणी भरतीची प्रोसेस चालू आहे आणि त्यांची सकाळची ड्युटी असून पुन्हा त्यांना डबल बोलवलं, त्याच्यामुळे आता त्यांना येता नाही आलं. तरी पण वायबसे सर त्यांच्या वतीनेच आलेले आहेत. वायबसे सर रोज त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळं वायबसे सरांच्या आणि बांगर सरांचे आभार. त्यांनी काल आपल्याला होकार दिला होता. रात्री मी गेलो होतो तिथं, जवळपास अर्धा 1 तास मी बसलो होतो तिथं. सरांनी मला बसवलं होतं तर मी येतोच सर म्हणले कोणत्याही परिस्थितीत, परंतु अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सरांना नाही येता आलं, तरी पण त्यांचे आभार. आणि त्याचसोबत या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये शिकवायला असणारे प्रमोद ढाकणे सर असो किंवा चंदनशिव सर असो आणि बाकीचे पण आहेत, यांचे देखील मी त्यांचा खूप आभारी आहे. कारण की जेवढं माझं या ठिकाणी या क्लासला योगदान आहे त्याहीपेक्षा या बाकीच्यांचं जास्त आहे. त्यामुळं त्यांचा देखील मी खूप आभारी आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु जाऊ नका, अल्पोपहार येत आहे आणि त्याच्यानंतर मात्र अल्पोपहार घेतल्यावर जास्त वेळ इथं थांबू नका. अंधार पडलेला आहे आज आणि तुमचे पालक घरी वाट पाहत असतील, कदाचित फोन बी येतील आता सुरू होतील. त्यामुळे तुम्ही अल्पोपहार घेतल्यानंतर जास्त वेळ इथं न थांबता आपापल्या घरी पटकन निघायचे. विशेषतः मुलींनी मला कोणी रस्त्याला दिसल्या नाही पाहिजे, रस्त्याला आपापल्या घरी. ओके, बोलायचे काय? धन्यवाद सर. आज निरोप समारंभ कार्यक्रम आज निरोप समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे, गुरुजनांचे व विद्यार्थी मित्रांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.